All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 11 मध्ये म्हणजेच दिवस 11वा. ठीक आहे, तर आज प्रॉफिट झालाय का लॉस झालाय, एंट्री एक्झिट, आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती, सेन्सेक्स मध्ये ट्रेड घेतलो का नाही, सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मार्केटचे अनालिसिस, मार्केटच्या लेवल वगैरे सर्व काही मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मी सांगतो भाई, नवीन लोक तुम्ही नीट ऐका. आजचे म्हणजे हे जे व्हिडिओ आहे, म्हणजे मी जे ह्या चॅनल व्हिडिओ टाकतोय, हे चॅनल मी जे व्हिडिओ टाकतोय ते आहेत की मी जे दररोज ट्रेड घेतो ते तुमच्यासोबत शेअर करतो. का ट्रेड घेतला, प्रॉफिट किती केलं, लॉस किती केलं, सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करतो. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि तुम्हाला शिकायला सुद्धा भेटणार आहे. ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू. पण जर तुम्ही नवीन असाल तर तेवढं नक्की करून टाका. चला चालू करूया. तर ही आहे, तुम्ही बघू शकताय, निफ्टी 16 डिसेंबर एक्सपायरी 25,700 सपोर्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही मार्केट जर बघितलं असेल सकाळी ओके, हे विषय आहे 11 तारीख आहे आज. ओके, सो हे बघू शकता मार्केट इथं ओपन झालं, तर गॅप ओपन झालं, पण त्याच्यानंतर बघू शकता अशा पद्धतीनं जे काय ते मार्केट पुटला गेलं. ओके, असं थोडं कॉलला गेलं तर परत पुटला आलं आणि त्याच्यानंतर बघू शकता हे अशा पद्धतीनं पुटला आल्यानंतर जी काय आपला EMA ब्रेक केला, सपोर्ट घेतला खाली EMAला. ठीक आहे, EMAला सपोर्ट घेतल्यानंतर मार्केटनं जे काय ते इथं बुलिश कॅन्डल एक केली. ठीक आहे, ओके, मग इथं आपण जे ती एंट्री घेतली, SL ह्या कॅन्डलचा लो ठेवला आणि हाय आपण जो आहे तो म्हणजे टार्गेट आपलं हे ठेवलं होतं. ठीक आहे, आणि काय इथं होत होतं 1:2चा रेशो होत होता. ठीक आहे, सो इथं अशा पद्धतीनं जे काय आहे ते आपला ट्रेड होतचा प्लॅन केलेला होता. ठीक आहे, बट इथं बघू शकता ही जी लेवल होती, ठीक आहे, इथून मार्केटनं ब्रेकअप करायला पाहिजे होतं. ब्रेकअप म्हणजे काय पाहिजे, ओके, तो बघू शकताय तुम्ही इथं ही जी लेवल होती, हे बघू शकता, ही इकडची अलीकडची ही प्रीमियममध्ये तर काय झालेलं नाही. ठीक आहे, ब्रेकअप झाला नाही, पण हे बघू शकताय जी आपलं निफ्टीचा जो इंडेक्स होता त्या इंडेक्समध्ये जे आहे ते ही अपला गेली होती. ठीक आहे, म्हणजे ही जी लेवल आहे ती तोडून वर गेलं होतं थोडं, त्याच्यानंतर मार्केटनं जे काय ते रिव्हर्स घेतलं, म्हणजे तो फेक ब्रेकआउट झाला. ठीक आहे, फेक ब्रेकआउट झाल्यामुळे जे काय आहे ते विषय हार्ड पद्धतीने जे आहे तो आपला SL गेला आहे. किती पॉईंटचा SL गेला, तर 7 पॉईंटचा SL गेला आहे आणि 555चा लॉस आहे. ठीक आहे, तुम्ही आता PNL पण दाखवतो तुम्हाला, काय विषय नाही. आणि SL काय बरोबरच होता आपला, SL गेला आहे खाली, खूप मार्केट गेलेलं आहे आणि असं द्या, काय विषय नाही. आपला SL थोडा गेला तेवढ्यातच आपण खुश. ओके, सो आता आणखीन मार्केट फुटला चाललं आहे, बघू काय होतं आहे. ओके, तर चला तेवढं आता PNL बघून घ्या. तर हे आहे आजचं PNL 555 मायनस. ओके, टोटल जर बघायला गेलं तर टोटल आजचा लॉस तुम्ही बघू शकता विथ ब्रोकरेज 614 रुपये. ठीक आहे, इट्स ओके. चला, 614 रुपये आजचा लॉस आहे डेचा. तर बघू आता उद्या काय होते. आज तर गुरुवार होता, आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. सेन्सेक्समध्ये आपण आणखीन 0-0चा ट्रेड घेतलेला नाही आणि घेणार पण नाही, कारण 11च्या आधी काय भेटत नाही, त्यामुळे भेटलेलं नाही. ओके, सो बघू आता उद्या शुक्रवार काय होते, उद्याच कळवतो. चला, बाय.